ओम श्री स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा अश्रू बोलू लागतात. मनाचे जखम कोणालाच कळत नाहीत, फक्त आतून जळत राहतात. प्रेमाच्या गोष्टीत काही नाती अपूर्णच राहतात. एकांत माझा साथीदार झाला, गर्दीतही एकटेपणाची भावना जाणवते. स्वप्न पाहण्याची हिंमत आहे, पण साकारण्याची ताकद नाही. स्वामी सांगतात, जर तुमच्यातही काही अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला यशापासून दूर ठेवत असतील, तर काळजी करू नका. या संदेशाला येत्या 4 मिनिटापर्यंत न थांबता आणि न बंद करता पूर्ण ऐकून तर बघा. तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त विश्वास ठेवून पूर्ण ऐका. काही नाती शब्दापेक्षा अधिक दृढ असतात. ते अनुभवाने समजली जातात. अनुभव हे जीवनाचे शिक्षक आहे, दुःख देऊन जे आपल्याला शिकवतात. हृदय तुटल्यावर समजते की भावनांची किती किंमत असते. स्वामी सांगतात, जीवनातील काही क्षण इतके खास असतात की ते सोडून देणंही कठीण असतं. वेळ आणि आठवणी हे कधीच आयुष्यात माघार घ्यायला पडत नसतात. वेळ एकदा निघून गेल्यानंतर परत येत नाही, त्याचप्रमाणे आठवणी एकदा आल्या की त्या निघून जात नाही. मनाच्या गडद कोपऱ्यात एक अशी गोष्ट असते जी आपल्याला कधीच यशस्वी होऊ देत नाही. ती म्हणजे आपल्याला मागे खेचणारे आपले भूतकाळ. लक्षात ठेवा, भूतकाळात जे काही घडलं ते विसरून जा, कारण भूतकाळ हे आता भूतकाळात गेलेला आहे आणि तो आता आपल्याला फक्त एक भावना देऊ शकतो. तो आपल्या भविष्यकाळासाठी चांगला नाही. भूतकाळाला सोबत ठेवून काम केल्याने आयुष्यात यश नक्की मिळतं. स्वामी म्हणतात, आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करायचा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिंकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, थोडेसे कष्ट करावे लागतील, कारण त्याशिवाय तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी तुमचा दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या. यश मिळवण्यासाठी तुमचा आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्तीसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी हे जीवनाचे एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनातील नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मक विचार हे आपल्या अडचणीत मात करण्यासाठी शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करावं लागत राहतं. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील 2 महत्त्वाचे स्तंभ आहे. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा. लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न हे निरंतर आणि केंद्रित असावे लागतील. आपल्याला अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती ही तुमच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्यांच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्यापुढे सरकत जा. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या. आपल्या यशाचे आपल्या स्वतःची प्रगतीशी तुलना करा. प्रत्येक दिवस हा आपल्याला स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे.
आजचा ज्याचा दिवस आहे तो पुढे जात आहे. उद्या तुमचाही येईल. फक्त तुम्ही मेहनत करा आणि तुमच्यावर विश्वास ठेवा. जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांचे राखण करा. स्वप्ने ही तुमच्या आत्मविश्वासाची भाषा आहे. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयाचा आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा आहे. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कधीही उदासीना किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आपल्या सकारात्मकतेने या ऊर्जेने सर्व काही समान होईल. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा आणि हे सौंदर्य आपल्याला आत्मउज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमामागे लपलेले असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो अडथळा ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नसते जी कधी हरत नाही. ती असते जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते आणि कठोर परिश्रम, ध्येय आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशाकडे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. अपयशाची भीती तुम्हाला वाटत असेल तर ते वाटू देऊ नका. तुम्ही अपयश जेव्हा स्वीकारण्याची संधी आणि जेव्हा स्वीकारण्याची शक्ती स्वतःत ठेवाल, तेव्हा नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्ही कधी सुरुवात करता ते महत्त्वाचं आहे. यश हे नेहमी तुम्हाला लवकरच मिळतं. फक्त त्यासाठी आधी प्रयत्न करण्यास सुरुवात करावी लागते. सतत प्रयत्नशील राहा, कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही आशावादी व्हाल. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्याच्या अंती असलेला संतोष हा त्याचा सर्व आव्हानांचा मूल्याचा आहे. यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सहज गाठू शकतो. यश ही एक प्रवास आहे, निश्चक नाही. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. असफलता ही यशाच्या मार्गावरील एक पाठशाळा आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे अधिक जतीने पुढे चालू ठेवा. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्यांच्या मोहात पडू नका. आणि अपयशी झाला तर लक्षात ठेवा, जीवनाचे 2 पैलू असतात, यश आणि अपयश. त्यामुळे अपयशी झाला तरी नाराज होऊ नका. आपल्या स्वप्नांचा पिछा करा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा यशाचा मार्ग वेगवेगळा असतो. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेसाठी खूप सारे लोक मिळतील, पण आपल्याला सकारात्मक ऊर्जा ठेवायची आहे. स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती. संघर्ष हे यशाच्या प्रवासात एक भाग आहे. ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे, अडचणीकडे पुढे चालू ठेवा. यश मिळण्यासाठी आपल्याला मनाची दृढ निश्चय लागतो. तो निश्चय आपल्याला आयुष्यात यशस्वी करतो. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी चुकत नाही, तर ती आहे जे चुक्या मान्य करून त्यातून शिकते. आपल्याला आत्मविश्वास आहे, तो कधीही कोणाला हरू देऊ नका. यश हे आत्मविश्वास आणि कठीण परिश्रमातून येते. यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन शिक्षणाची संधी आहे. स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा. आपल्या कृती आणि निर्णयामध्ये स्वतःला सशक्त बनवा. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्या हातात आहे. आणि नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुमची यशाची किल्ली आहे. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, कारण कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही. आपल्याला आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपले कोणतेही शिखर सहज गाठू शकतो. आयुष्य चढउतार येतात, पण ते चढउतारही कसे असतील हे आपल्यावर आहे. त्या चढउतारात जर आपण डगमगलो तर आयुष्य पूर्णपणे खाली जातं, पण तेव्हा जर थोडी मेहनत घेतली तर पुन्हा आपण वरे जायला सुरुवात होऊ. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूलमंत्र आहे. आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. आपल्या स्वप्नांवर कधीही शंका करू नका. तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे. आपल्या अपयशातून शिंकून त्यांना आपल्या यशाची सीडी बनवा. जीवनात कधीही सोपे मार्ग निवडूच नका. कठीण मार्गाने खरे यश मिळते. सोपे मार्ग याचा अर्थ यश खूप लहान असेल.
स्वामी म्हणतात, निराश होण्यापेक्षा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या ध्येयाकडे पाहून अविरमत काम करत राहा. यश नक्की मिळेल. आपल्या आत्मविश्वासाचा कधीही त्याग करू नका. तोच आपल्या यशाचा मूलाधार आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांचा कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाची प्रवास आहे. ही प्रवास आणि पायरी एक आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आणि त्याचा सदुपयोग करा. जीवन हे प्रत्येक आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळालं आहे. जीवनाच्या पानावरील आपल्याला आपल्या स्वप्नांची सजावट करायची आहे. हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात करायची आहे. आशाच्या उजेडात ध्येयासह गुंतून आपल्याला जे काही मिळवायचे ते मिळवता येते. फक्त मेहनत करावी लागते. आयुष्यात काहीही मिळवायचंय तर फक्त मेहनत लागते. मेहनत ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही करायला लागलात तर तुमच्याकडे सर्व काही असेल. सर्व काही जे तुम्हाला हवे आहे. आयुष्य हे एक कविता आहे. भावनांची शायरी आहे. कठीणाईतून मार्ग काढताना तुमच्या मनाची कसोटी आहे. लढा, आकांक्षा साथ देईल, कारण तुमची तेव्हा जीवन आहे. जीवनाच्या या शर्यतीत तुमच्या आयुष्याचा खेळ आहे. विश्वाचे बीज रोपून ओझेचे वृक्ष उगवू द्या. आयुष्याला वाटेवरती तुमच्या मनातील प्रज्वलित दिवे करू द्या. स्वप्नांच्या पंखांनी उडताना जगण्याच्या रंगमंचावर तुमच्या आत्मविश्वासाची खरी ही शक्ती आहे. जीवनाचे सांगाडे घेताना अनुभवाची शिदोरी आहे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी तुमच्या संघर्षाची कहाणी आहे. आयुष्याच्या या वाटेवरती अशा निराशेला लहरी आहे. पण तुमच्या ध्येयासाठी एक नवीन प्रत्येक लाट ओलांडून पुढे जावंच लागेल. संघर्षाच्या या रानात तू एक वीर योद्धा आहेस. तुझ्या इच्छाशक्तीवर बळावर तू कोणतेही युद्ध जिंकू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक पाऊलाखाली तुम्हाला एक नवीन शिकण्याची संधी आणि यशस्वी होण्याचा रस्ता मिळेल. आता शिकून तुम्ही यशस्वी व्हाल की त्याला दुर्लक्ष करून पुढे जाल हे तुमच्या हातात आहे. त्यामधून तुम्ही शिकाल तर नक्की यशस्वी व्हाल आणि दुर्लक्ष कराल किंवा कंटाळा कराल तर तुम्ही पूर्णपणे मागे राहाल. कधीकधी जीवन हे एक कोडे वाटते, पण तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही ते प्रत्येक कोड्याचे उत्तर शोधू शकता. जीवन एक सुंदर प्रवास आहे ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहे. पण तुझ्या ध्येयाने आणि आत्मविश्वासाने ते प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. विश्वास ठेवा, तुमच्या ध्येयाने तुम्ही प्रत्येक गोष्ट गाठू शकता. आयुष्यात फक्त दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे आपल्याला नेमकं करायचं काय आणि दुसरं म्हणजे आपण नेमकं करतोय काय. लक्षात ठेवा, ती गोष्ट करा जी तुम्हाला जमते. ती गोष्ट नका करू जे तुम्हाला आवडते. आवडमध्ये आणि जमण्यामध्ये खूप फरक असतो. आयुष्याच्या या मार्गावर आशा ही तुमची साथीदार आहे. तिच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडचणीला मात हे करू शकता. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते. फक्त आपल्या स्वतःवरती आणि स्वप्नांवरती विश्वास पाहिजे. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. स्वतःची शिखरे हे आपली असतात. त्याला गाठण्याची संधीसुद्धा आपल्याकडे असतात. मेहनतसुद्धा आपल्यालाच घ्यावी लागते आणि फळसुद्धा आपल्यालाच मिळते. जीवन हे एक अनमोल भेट आहे. त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला मोलाचं बनवा. आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक आपले अनुभव आहे. ते आपल्याला यशस्वी होण्यापासून थोडेसे लांब ठेवतात, पण नक्की एक दिवस यशस्वी करतात. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु त्यांना पिछा करणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या चुका हे आपल्याला यशाची एक सीडी आहे. प्रत्येक चूक आपल्याला अधिक बुद्धिमान बनवते. जीवनात संघर्ष आहे, परंतु त्यातून येणारी शिक्षण आणि शिकवण ही आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःला सतत विकसित करणे हे यशाचे खरे रहस्य आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. तो अगदी आशावादी दृष्टिकोनाने सामोरे जा. आपल्या भूतकाळातून शिंकून वर्तमान काळात जगून आपल्या भविष्यकाळाकडे आशावादाने पहा. यश मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची तीव्रता आणि ध्येयाचे सामन्य आवश्यक आहे. संकटे आणि आव्हाने जीवनातील अटळ भाग आहे, परंतु त्यातून मार्ग काढण्याची तुमची क्षमता ही तुमच्या यशाची खरी कसोटी आहे. आयुष्य ही एक अनंत संधीची मालिका आहे. प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मागून तुमची सुरुवात करा. आत्मविश्वास हा यशाचा मूळ मंत्र आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हे या आत्मविश्वासाने साध्य होऊ शकते. असफलता ही यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. प्रत्येक असफलतेमधून शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक सजावटाने पुढे जा. लक्षात ठेवा, आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट जी की तुम्ही करू शकता ती म्हणजे तुम्ही आयुष्य हे पूर्णपणे खुलून जगू शकता. स्वतःला सतत आव्हाने देणे हे आपल्या विकासाचे रहस्य आहे. आव्हानांचा सामना करताना आपण आपल्या सीमा ओलांडून यशस्वी होतो.
जीवनाची वाटचाल म्हणजे सतत शिकण्याची प्रतिक्रिया होय. प्रत्येक चढउतारातून आपण नवीन धडे शिकतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. आयुष्यात काहीही झाले तरी स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीही हरवू नका आणि कधीही जमेल तर त्याला खाली झुकू देऊ नका. तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा आधार आहे. आयुष्यात काहीही झाले तरी सेल्फ रिस्पेक्ट सोबत कॉम्प्रोमाइज करू नका. आपले स्वप्न, आकांक्षा हेच आपल्या जीवनाचे खरे संचालक आहे. त्यांच्या पाठीशी निष्ठेपणे चालत राहा आणि तुमच्या जीवनाची सार्थकी लावा. पण एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला खरे यशस्वी व्हायचे तर सेल्फ रिस्पेक्ट हे गोष्ट लक्षात ठेवा. जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे. उत्सुकतेने शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा. आयुष्यात खूप अडचणी येतात, त्यांचा सामना करायची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा, बाकी सर्व काही योग्य होईल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, बदलेल आयुष्य. आयुष्य बदलल्यानंतर सर्व काही योग्य होतं. स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. स्वामी म्हणतात, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर मग अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवताना तुमची नक्की ओळख सांगतील. खेळ असो की आयुष्य असो, सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे कधीही अधिक भयानक असतात. आपल्या मनातील जे वादळ आहे, जे विचार आहेत, ते कधी आहेत, कसे आहेत, कोणत्या दिशेला आहेत, हे मात्र एकदा लक्षात घ्या. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. दम हे दोन्ही गोष्टीत लागतो, मात्र ते त्या व्यक्तीवर आहे की तो कसा धावतो. क्षमतेपेक्षा कमी की क्षमतेपेक्षा जास्त. कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात. आयुष्य हे एकदा आहे आणि आयुष्यातील व्यक्ती हे काही काळापुरती मर्यादित आहे. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके तुमचे जास्त शत्रू निर्माण कराल. तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन चूक करत असाल तर नक्की समजून जा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. सर्वात मोठे यश हे आपल्याला सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळू शकते. त्यामुळे निराशा आली तर याचा अर्थ असा नाही की आयुष्यात काहीच उरलं नाही. कठीण काळात सतत स्वतःला समजावून सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. लक्षात असू द्या, लोक उद्या उगवत्या सूर्याला नमस्कार घालतील तर आज मावळत्या पण लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण आजकालचे लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, मावळत्या नाही. त्यामुळे नेहमी आयुष्यात पुढे चलत राहा. कधीही झुकू नका, कधीही माघार घेऊ नका. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तोच इतिहास वाचतात. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचे आनंद घेण्यासाठी अति आवश्यक आहे. काही वादळे नेहमी विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येतात. वादळे आली याचा अर्थ असा मुळीच नाही की आता तुम्हाला ते विचलित करणार. कधीकधी ही वादळे आपल्या आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी येत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर नेहमी कुणीतरी विचार केलाच पाहिजे. ज्याच्याजवळ ज्वलमंद उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यानं कधीही उमगलं सोडलं नाही. शेवटी पानांनीही सोडली त्याची साथ, पण त्या बहरनं कधीही सोडलं नाही. गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर मात्र नक्की तुमचा दोष असेल. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की यशाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात. संशयाने जे तुम्हाला बघत होते ते आता आदराने झुकतील. फक्त त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय व्हायचंय यामध्ये अंतर म्हणजे तुम्ही काय करता. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर खरंच तुमची ध्येय खूपच लहान आहेत. जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जे तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच आहे. स्वप्न फुकट असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीचपैकी किंमत मोजावी लागते. नाही, नको हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. यशस्वी होण्याची तुमची इच्छाशक्ती आहे. जर ती पूर्ण असेल तर नक्की यशस्वी व्हाल.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार केलेला बरा. एखाद्याला फसवण्यात जर तुम्हाला यशस्वी झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या दिशेने चालले आहात. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळत नाही, पण ज्या गोष्टीत यश मिळतं ती प्रत्येक गोष्ट मेहनतीनंतरच पूर्ण होते. दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या मार्गावर करत आहात. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करायची असते जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात आणि जेव्हा तोच तलाव पाण्याने सुकून कोरडा होतो तेव्हा तो माशा किड्याला खात होत्या, पण आता ते किडे त्या माशांना खातात. फरक फक्त वेळेचा आहे. जेव्हा वेळ बदलली तेव्हा माशांनी किड्यांना खाल्लं आणि जेव्हा पुन्हा वेळ बदलली तेव्हा किड्यांनी माशांना खाल्लं. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नको. आपलं सर्वात पहिलं काम जे असते ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि दुसरं काम असतं ते म्हणजे आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवणे आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला यश मिळतं. कधीकधी काही चुकीची माणसं आयुष्याला पूर्णपणे व्यर्थ करून टाकतात. आपला दोष कोणी करेल किंवा आपल्याला कोणी आयुष्यात मागे खेचत असेल तर त्याला यापैकी 3 कारणेच कारणीभूत असतात. एक कारण असतं की त्यांना तुमची भीती वाटते, 2 ते स्वतःचा द्वेष करतात आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. एकावेळी एकच काम करा, पण ते काम असे करा की जग त्याची नेहमी दखल घेईल. काही लोक कारणी सांगतात पण नेहमी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारणी सांगत नाहीत. जेवढं मोठं आपल्याला व्हायचं आहे तेवढं मोठं व्हाल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून काम करा. आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे अपयशाचे खरे कारण आहे. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले असते. जीवनातील चांगला माणूस कोण आहे आणि तो आपल्याला कधी मिळेल हे आपल्या हातात नसते, पण तो जेव्हाही मिळेल आपल्याला नक्की चांगला अनुभव देऊन जाईल. त्यामुळे विश्वास ठेवा, चांगली व्यक्तीसुद्धा आयुष्यात मिळतात. स्वामी म्हणतात, नंतर कधीच येत नाही. जे करायचे आहे ते आत्ताच करा. कम्फर्ट झोन सोडल्याशिवाय कधीही महान गोष्टी घडत नसतात. कम्फर्ट झोन ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात मोठे मोठे काम करण्यापासून थांबवत असते. स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याचा निश्चय करा आणि जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. यश हे तुम्हाला सहजरित्या मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला बाहेर पडूनच ते मिळवावे लागेल. जेवढे कठोर परिश्रम एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही कराल तेवढा अभिमान तुम्हाला ती गोष्ट प्राप्त केल्यानंतर वाटेल. तुमची केवळ एकच मर्यादा आहे, ती म्हणजे फक्त तुम्हीच. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे नाही महत्त्वाचे, तुमच्याबद्दल काय विचार आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. लोक तुमच्या ध्येयावर हसत नसतील तर समजून जा तुमचे ध्येय खूप छोटे आहे. तुमचे भविष्य तुम्हाला उद्या काय करायचे आहे यावर नसेल तर तुम्ही आज काय करणार नाही यावर आहे. लोक नावे ठेवण्यात व्यस्त असतात, परंतु तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. जरी यशस्वी होण्याची खात्री नसेल तरी संघर्ष करण्याची धमक असली पाहिजे. स्वामी म्हणतात, वाचणं हे प्रेरणं असतं तर लिहिणं म्हणजे उगवणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण हे सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळेल. जगायला किंमत आणि देवाला किंमत राहिली तरच मजा असते. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही. अत्यंत महागडी न फिरणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारंवार उधळतो ती म्हणजे आपलं आयुष्य. स्वप्ने पहा, ते प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे. तुमच्या कार्यातून उत्कृष्ट साधा, त्यात तुमचे यश सामावलेले आहे. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही स्वतःच्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर करसाल. अशक्य असं काहीच नाही आणि ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे त्यांना तर माहीतच आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला.
तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुम्ही ते आहात जे कोणीही करू शकत नाही. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले काम प्रामाणिकपणे, नीटपणे, पूर्णपणे पार पाडा. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते. मी अपयशी झालो नाही, मी फक्त खूप सारे मार्ग आहेत त्यामध्ये अडकलो असे स्वतःला म्हणा आणि नंतर पुढे चला. बघा कसे यशस्वी व्हाल. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा, जरी मार्ग अवघड असला तरीही. आपल्या ध्येयांच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा, त्यामुळे यश संभवते. छोट्या गोष्टींमध्ये, प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश आहे.